हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समजलं. स्वामी आमच्या आहे ताई ना? हो ताई, बोला हां, ना. हां, हां. गुरव ताई ना? हो, हो. मला किती आनंद झाला. बघा माझ्या कसं लगेच लक्षात आलं. हां, मला मग कधीपासून फोन करायचा होता. म्हटलं काय करू, काय करू? खरंच, खरंच. काय सांगू तुम्हाला? मग मला पण किती बरं वाटलं. मला ना अनुभव शेअर करायचे हां, सांगा ना ताई. आणि आधी मला तुमचे खूप खूप आभार मानायचे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. म्हणजे का ताई? अहो तुमच्यामुळे आम्हाला हे खूप काही म्हणजे स्वामी ओम चॅनेलवरून स्वामींची सेवा वगैरे कशी करायचं, प्रदीप दादांचा नंबर, केंद्रे दादांचा नंबर, हो, भगत ताई. भगत ताईंचं हे सगळं कळलं आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आमच्या ज्या काही समस्या होत्या ना मार्ग मिळत त्या गेले. मार्ग मिळत गेले. हां, तेच. अगदी आ- बरोबर. हां, तेच सांगायचंय. हां, आता हां. जर काही चुकलं तर माफ करा. नाही हो ताई, किती गोड बोलताय तुम्ही, इतक्या छान. हां, हां, मला ना खरं सांगू मला ना खूप दुःख होते म्हणजे माझं अनुभव मी सांगते. हां. म्हणजे जसे मला एक दोन माझे मोठे अनुभव पण आत्ताचा नवीन अनुभव सांगते मार्च महिन्यातला हां, हां, हां. फेब्रुवारी मधला. म्हणजे हां. फेब्रुवारी म्हणजे आम्ही कुठे राहते ते मी तुम्हाला सांगत नाही. नका सांगू. हां. हां, तर मी माझ्या घरासाठी लोन हं, केलेलं 2013-14 मध्ये. अच्छा, अच्छा. म्हणजे असे म्हाडाचे रूम आहेत. आम्हाला 1+ करायचं होतं. पण अच्छा. त्यावेळेला ना मला नाही म्हणजे मला असं आतून वाटत होतं नको, हं, हं. नको असं वाटत होतं. मी अच्छा. हां. स्वामी सेवा ना 2005 पासून स्वामी सेवेत आली. ओह! हां, हां, म्हणजे हां. मी आई कलावती आईंचे करते. हां, हां, ओके. हां. त्याच्यानंतर मी स्वामींच्या सेवेत आले. म्हणजे आईंमुळे मला स्वामी मिळाले. अच्छा. शेवटी हां, हां, हां. हां आणि स्वामींमुळे ते आमचे बाबा ज्यांच्याकडनं अनुग्रह घेतला ते भेटले मला. अरे वाह! हां, हां, हां. हां, हां. आणि ना मग काय झालं हं, हं. आम्ही लोन म्हणजे माझ्या मिस्टरांना मी म्हटलं नको हं. आपल्याला नको लोन आपण काहीतरी असं करू थांबा जरा घाई नको. हां, पण हां, हां. त्याने ऐकलंच नाही हं. आणि मग ते नको म्हणजे केलं. हं, हं. असं ते असं ओळखीने झालं. हं. पण जाम लबाड लोक होती हो त्याने आम्हाला फसवलं पण खूप. अरे, अरे! आणि 12 लाखाचं लोन झालं. 12 ओह! लाखामध्ये म्हणजे आम्हाला रूमचा तेवढा खर्च होता म्हणून आम्ही घेतलं. हं. आणि आमचं काय झालं योगायोग हं. लोनचा चेक दिला. हं. ज्याने आमचं काम केलं होतं ना हां, हां, हां. त्याने तो मारवाडी होता. त्याने हं. त्याने मला चेक दिला आणून संध्याकाळी. अच्छा. आणि म्हणजे ताई तुम्हाला सांगू मला त्याने देवाजवळ ठेवायलाही दिला नाही चेक. अय्या! हां. असं मला एवढं रडायला आलं ना म्हटलं किती नालायक माणूस आहे हा. देवाजवळ हां. असं नाचवलं माझ्या मिस्टरांनी. "नहीं, नहीं अभी के अभी चलो. बैंक में डालो. अभी के अभी चलो." अरे! म्हणजे त्याला 70,000 रुपये हवे होते ना त्याचे. हां, 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 त्याने हां. 70,000 रुपये घेतले ताई. थोडे तोडके पण नाही. बापरे! हां. आणि ना नंतर मग झालं त्याने पैसे घेतले त्याचे झाले. हां, त्याच्यानंतर हां. 15 दिवस झाले असतील 15 पाऊण महिना आमचं रूमचं म्हणजे सगळं आम्ही रूम बघितला. आम्हाला रूम बनवायचा खाली करायचं म्हणून. हां, हां, हां. आणि आम्ही सगळं म्हणजे आता हं. गुरुवार होता. आम्ही ते ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांनी येऊन म्हणजे हं, असं हं. हातोडा मारून गेले. हां, नारळ हां. वगैरे ठेवून. हं. आणि गुरुवार होता त्या हां, दिवशी. हां. आणि शुक्रवारी ताई ज्या बँकेत आम्ही पैसे ठेवले ती बँक बंद झाली. बंद? हो. अय्या! आमचे पैसे अडकले. म्हणजे त्यातले आम्ही त्याला 70 आणि ते कापून छापून आम्हाला काहीतरी 11 लाख रुपये मिळालेले. हां, हां. त्याच्यातले मग आम्ही थोडे गावी आमचं थोडं संडास बाथरूमचं काम करायचं होतं म्हणून आम्ही केलं. हां. बाकीचे पैसे होते त्याच्यात. अरे! आणि आमचे हे बंद झालं बँक. अय्या! एवढा एवढं म्हणजे ती ह्याची नव्हती म्हणजे मराठा बँक ती. हां. आणि नंतर मग एवढा धक्का बसला की आमचे हं. पैसे नशीब आमचं स्वामींची कृपा की आम्ही हं. त्यावेळेला हं. रूम म्हणजे सामान हलवलं नव्हतं आणि रूमची तोडफोड नाही केली. हां, 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 हां. एक बरं. म्हणजे ते कृपा झाली त्यांची. बरोबर. आणि नंतर मग ताई असं करता करता आम्ही थोडे दिवस रेग्युलर हे भरलं हप्ते भरले 30,000चा हप्ता होता. आई गं! हप्ते भरले आणि नंतर ना तुम्हाला हं. सांगते माझे मिस्टर आजारी पडले. त्याला कावीळ झाले. टेन्शन अच्छा. हां, हां, हां. त्यांना ना ते म्हणजे ते पण थोडेसे आगाऊच आहेत म्हणा. कारण हं. दुसऱ्याच्या नाचण्याने त्यांनी खूप पैसा वाया घालवला. मला
याची गरजच नव्हती असं सांगू नये, पण मी हं. सांगते थोडक्यात. नाही बरोबर आहे ना, या माणसांना सांगाल पत्नीला म्हणजे विश्वासात घेणं हां, गरजेचं असतं ना. म्हणजे असे ना असे मित्र आले आणि म्हणजे असं ह्याच्यात पैसा गुंतव, त्याच्यात गुंतव. त्यांना बायका मुलांची काय पडलेलीच नाही. मुलं हां. आता लग्नाला झाले ताई माझी. मला पण टेन्शन आहे ना मुलांचं. मग मुलगा आहे, बरोबर. मुलगी आहे. मुलगी पण खूप आजारी होते. ते नंतर मी सांगते तुम्हाला. ती मोठं मोठं हे आहे. माझी मुलगी खूप वाचली आहे. आई गं! स्वामींच्या कृपेने. मी तुम्हाला तो नंतर अनुभव सांगते. हं. कोरोनातला येतो. हां, 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 हां. आणि ना नंतर ताई काय झालं, त्यांनी हं. हे केलं. कोण सगळ्यांच्या नाचण्याने त्यांनी म्हणजे लोकांना कोण हा भेटला, इकडे पैसे घाल, तिकडे पैसे घाल, हे ते असं हं. करता करता आणि एकाला जर जवळजवळ 7-8 म्हणजे मला कर्ज करायची गरजच नव्हती खरं सांगायचं तर. आई अजिबात गं! गरज नव्हती. असं ते आणि त्यांनी कधीच माझं ऐकलं नाही. कधीच नाही. हेच चुकतात ना माणसं. हां. तुम्ही जर तिला अर्धांगिनी, आपल्या नाही आयुष्याची ताई कधी अर्धांगिनी किंमत समजता. नाही दिली. कधीच नाही. मला सांगताना दुःख होते. आधी बापरे! पहिले ड्रिंक करायचे. त्याच्यासाठी मी एवढं परमेश्वराचं केलंय ना, हं. एवढं केलंय. आईंकडे जायचं, भजनाला, स्वामींकडे जायचं. खूप खूप व्रत वैकल्य केले. त्याच्यातून त्यांनी ते सोडलं. हां, आणि हां. आता मग हे असे नको नको ते भेटले आम्हाला आणि हं, त्यांच्या नाचण्याने असं केलं आणि आम्हाला नंतर मग हं. आजारी पडले. मग ते ना आमचं ते थोडंसं बिझनेस आहे छोटासा. हां, हां. आणखीन ते हॉटेलला वाजवायला जायचे ते संगीतकार आहेत. म्हणजे ते हां, असे हां. ऑक्टोपॅड वाजवायला जायचे अच्छा. रात्रीचे नाईटला. मग त्याच्यात हं. त्यांना कावीळ झाली. मग मी म्हटलं त्यांना, "अहो आराम करा तुम्ही." तर नाही डॉक्टरने सांगितलं, "आराम कर, आराम कर." अजिबात नाही. मग त्याची खूप जास्त झाली कावीळ. वर्षभर घरी होते ते. अरे, अरे, त्याच्यामध्ये अरे, अरे, अरे! हां. त्याच्यामध्ये सगळं आमचं सगळं हे झालं ना. नुकसान झालं असेल नुकसान सगळं. झालं. हो, ते थांबले सगळे. पैसा तिचा जर राहण्याचे मुलगा एकटाच जात होता ना जॉबला. तो पण साधाच होता प्रायव्हेटमध्ये. बापरे! त्याला पण एवढं काही पेमेंट नव्हती. कशाने ह्यांची औषधं. पण माझ्या बहिणी मला खूप मदत करायचं. माझी एक बहीण बीएमसीत आहे. हां, खूपच हां. हां, तिला मग ती मला खूप मदत करते. म्हणजे दोघी बहिणी माझ्या. हां, आणि हां. असं करता करता ताई नंतर कोरोनाचा काळ आला. अरे! कोरोनाच्या काळात माझी मुलगी खूप सिरियस होती. तो मी अनुभव तुम्हाला नंतर सांगते. हां, हां. त्याच्यात मग नाही जमलं. असं 3-4 वर्ष गेली आणि नंतर मग आम्हाला नोटीस आली. कसली? हे बँकेची? बँकेचे आमचे हप्ते थकले ना. अरे, 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 हां. अरे! त्याच्यातून कसं तरी मग प्रत्येकाच्या सल्ल्याने ते मग वकील केलं हे ते त्याचे तारखा, मग तारखा, मिस्टरांना काय पश्चाताप झाला की नाही ताई तेव्हा? नाही, नाही. ऐका तरी ताई काहीच नाही झाला पश्चात. काही नाही. ते बिनधास्त आहेत. त्यांना काही पडलेली नाहीये. बघा. आणि नंतर ताई तुम्हाला सांगते मी हं. त्याच्यातून म्हणजे ते मग ते स्वतः ते साहेब येऊन बघून गेले माझ्या घरची परिस्थिती, माझी मुलगी आजारी वगैरे. ते हां, आता हां. त्याच्यानंतर 2-3 वर्ष झाले. आता म्हणजे कोरोनाच्या नंतर आता हे 3-4 हं. आता फेब्रुवारीमध्ये नोटीस आली मला, हां, की हां. जर तुम्ही 16 मार्चपर्यंत पैसे भरलात नाही तर हं. आम्ही सील लावणार. अरे! ताई सांगताना काय सांगू तुम्हाला? बापरे! तो काय हो माझा तुमची अवस्था असेल त्यावेळेला ती. ताई खरं सांगू तुम्हाला, तुम्हाला नाही सांगत आहे, स्वामीला सांगते मी. बापरे! मी रडू नका ताई. असं चांगले दिवस आणतायत स्वामी तुम्हाला आता. हां, हं. आणि ना काय झालं, हं. माझ्या मुलाला ज्याने नोटीस आणले ना, तो आमच्या साईडचा होता, आमच्या इकडच्या रत्नागिरीचा. हां, त्याने हां. मला सांगितलं, "काकी लवकरात लवकर तुम्ही रूमचं करा." कारण इथे भाव खूप वाढले ताई. आता 1 करोड प्रॉपर्टी झाली आता रूमची. म्हणजे बापरे! म्हणजे आता इथे रूम म्हणजे आता बिल्डिंग वगैरे होणार आहे ना आता सगळं. हो, 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 हो. त्याच्यामुळे त्या रूमचे भाव वाढले. तुम्ही बाकी काही करा पण हे वाचवा तुमचं घर असं सांगून गेला तो. आई मग माझ्या गं! मुलाला फोन केला. त्यांनी सगळं सांगितलं. मग त्यांनी त्या साहेबांना फोन केला. असं करता करता नंतर मग ते आमच्या बाजूला दोघं जण आहेत. त्यांचे नाव नाही सांगत. हं, हं. ते बिचारे म्हणजे आम्ही कसं असतं ताई, आपण कधीतरी कोणाला उपयोगी पडलं असेल ना, तर हां, भगवंत हां, आपल्याला हां. कुठे ना कुठे उभा राहतोच त्याचं राहतो. खरंय. अगदी हां, हो की बरोबर नाही? आहे. बरोबर आहे की नाही? अगदी असं बरोबर. म्हणजे मी कधीतरी त्यांच्या वेळेला उपयोगी पडली. म्हणून ते माझ्या वेळेला ताई दोघं जण मला भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. बापरे! बघा. हो, हं. शपथ सांगते. असं म्हणतात ना स्वामी एक दरवाजा बंद करतात, पण 10 दरवाजे दुसरं. हो, उघडतात. हो. खरंय. अगदी सेम टू सेम तसंच आणि शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार करतात. तसंच घडलं माझ्या आयुष्यात ताई. आई गं! हां, खरं हां. सांगते तुम्हाला मी. आणि ना तो हं. तो एक आहे म्हणजे आम्ही राहायचो गोरेगावला तिकडचं ते घर आहे.
हां, हां. तर त्याने एवढा झटला, एवढ्या ओळखी काढल्या. त्याच्या ओळखी-बिळखी चांगल्या. त्याला पण तसे प्रसंग आलेले ना. तो पण स्वामी सेवक आहे. अच्छा. हां, हां. आणि ना एवढा झटला आणि माझ्या मुलाची अवस्था एवढी होती. माझी मुलगी खचली. ती तर आजारी, ती आता जॉबला जायला लागली. 1 वर्ष झालं. हां, हां. आणि मुलगा माझा एवढा वेड्यासारखं कोण सांगेल तिकडे फिरत होता, कोण सांगेल तिकडे फिरत होता. बाई मग गं! त्याने बघितला आणि त्याने खूप जणांना फोन लावला आणि भरपूर ट्राय केलं त्याने. हां. कुठून काहीच होत नव्हतं. पण ताई ना, मी स्वामींना एवढंच सांगायचे, स्वामी तुम्ही हं. आई आहेत जगाची, मी माझ्या मुलांची. फक्त एवढंच करा, माझ्या मुलांच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेऊ नका बस. आई गं! एवढंच करा. म्हटलं स्वामी, आणि स्वामींचं गुढीपाडवा येणार होता. स्वामी प्रकटले. मी म्हटलं स्वामी, हं. मी कुठेही या घरातून जाणार नाही. जाईल तर माझी प्रेतयात्रा जाईल. बाई माझं माझी गं! गुढी शपथ, स्वामी बापरे! शपथ काय सांगते. ताई त्यावेळेला सफर केलं असेल हो तुम्ही? ती पण आहे ना, हं. स्वामीने एवढंच सांगितलं की मला काही झालं तरी माझ्या मुलांचं चप्पल काढून नका. एका बापरे! आईची प्रार्थना म्हटलं की आईच ऐकते. तिलाच नाही. कळतं ना. खरंय, खरंय. एका आईचं दुःख असं सांगितलं मी. हं, हं. आणि मी स्वामी सेवा चालू केली प्रदीप दादांची. हां, महिला हां. सेवेकरी. म्हणजे मला माहिती होतं त्यांनी दादांनी मला ती सेवा दिलेली होती पहिल्या हां. पैशांसाठी. तेव्हा मला हं. तो एक अनुभव मी तुम्हाला नंतर सांगते. मग बरं. मी गणपतीची सेवा आणि घोर कष्टोदर स्तोत्र चालू केलं. हां, हां. आणि म्हणजे जास्त दिवस नाही, 8 दिवस नाही, 8-15 दिवस, 8-10 दिवस राहिलेले. आणि मग मी महिला सेवेकरी ग्रुपमध्ये मग मी मेसेज केला की हां. मला सेवा पाहिजे, असं असं झालंय म्हणून माझ्या घराला नोटीस. मग हं, त्या हं. ताईंनी सांगितलं मला की सविस्तर सांगा म्हणून ताई. मग हां, मी हां. त्यांनी सविस्तर लिहून मेसेज केला हं. पायाकडून. हां. आणि मग त्यांनी असं मी मेसेज केला आणि लगेच मला मेसेज आला की गणपतीची सेवा करा आणि घोर कष्टोदर स्तोत्र. आणि मी चालू केलेलंच होतं ते. अरे वाह! हां, हां. आणि ताई तुम्हाला काय सांगू, हं. 8 दिवस झाले काहीच नाही. मग आम्ही असं ठरवलं रूम विकायचा. तेव्हा असं काय मग असं ठरवलं. खूप हां. कुठूनच नाही. पण कुठेतरी एक आशेचा किरण होता. आतून एक आवाज येत होता की स्वामी शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार करते. हां, हा हां. विश्वास होता माझा. हां, आणि हां. मग आमच्या पाठीमागे रूम बघितला. ते हां. मिस्टरांनी रूम बघून आले. मला म्हणाले तुझ्या बघायला. मी म्हटलं अजिबात मला रूम बघायचं नाही. मला जायचंच नाही म्हटलं इथून. हां, हां, हां. असंच मी सांगितलं. तुम्ही काय हं. करायचं साफसफाई करून घ्या. जे काय करायचं तुम्ही करा. मला नाही जायचं. मी नाही गेली बघायला. बरोबर. हां. आणि 16 तारखेला ते नोटीस ते येणार होते ती लोकं. हां. आणि 14 तारखेला शनिवारी रात्री ना माझा मुलगा, हं. तो बाजूला मी सांगितलं ना तो भाऊ दादा त्याच्याकडे गेला. त्याने बोलवलं आणि काय झालं मुलाला विचारलं. आणि ते दुसरे एक आमचे भाऊ आहेत. म्हणजे तेच हां. ते दोघं जण बोलते, मी ते नावं नाही घेत. हां. मग ते लोकं तिघं जण त्यांच्या घरात बसले. मग त्याने हं. विचारलं माझ्या लेकाला की मुलाला, काय हां. झालं रे पैशाचं? म्हणजे काय, जर 12.5 लाख जर उद्या भरलेस ना तू, हां. तर थांबेल सगळं, असं बोलला तो. तर ओह! मम्मीला विचार सोनं-बिनं काय आहे काय? तर त्याला काय, मुलाला काय एवढी कल्पना नाही मम्मीकडे काय आहे नाही ते हां, ना. हां, हां, तो हां. म्हणतो नाही मम्मीकडे काय नाही, असं म्हणजे त्याला असं माहितीच नाही त्याने. बरं बरोबर. त्याने मला विचारायला पाहिजे ना मम्मी काय आहे की नाही? हो, काहीच हो. नाही. त्यांचं 1 तासभर गप्पा बोलणं झालं. तो घरी आला, झोपला. मी पण झोपले. मी काही विचारलं नाही. झोपली नव्हतीच म्हणा. झोप कुठे, रात्र रडून काढले. आई आणि गं! मग ना सकाळ झाली, रविवार होता. आता सामान हलवायचं, उद्या येणार आहे अशी भीती. तर अरे! मी ना काहीच नाही तयारी केली मी. आणि ना 10 वाजले. मी माझ्या मुलीला म्हटलं, "अगं त्या काकांना आणि काकींना फोन करून बोलव, की हं. आपलं काय ते थोडंफार सोनं आहे कपाटातलं. आता उद्या सामान हलवताना कुठेतरी इकडे-तिकडे झालं तर मग हो. त्यांच्याकडे ठेवायला देऊया." हां, हां, हां. असं बोलले. ती बोलली, "चालेल मी बोलवते." तर हं, तिने हं. फोन केला. हं. आणि ती लोकं पण कशी देवासाठी आमचा फोन गेल्याबरोबर 10 मिनिटात आले लगेच. म्हणजे समोरच राहतात. देवा! समोरच बरोबर. जातात. तर मी म्हटलं, "अगं असं-असं आहे." तिला म्हटलं, "मला ना माझं काय आहे जे आहे सोनं ना, ते मला तुमच्याकडे ठेव." हं, कारण हं. मी म्हटलं आता कुठे लक्षात नाही, तर माझं डोकं स्थिर नाहीये. हं. मनस्थिती माझी बरोबर नाहीये. तर बोलली, "चालेल." हं. आणि त्या भाऊने मला सांगितलं, "वहिनी," हं. त्याने सांगितलं नाही, 12.5 लाख रुपये जर तुम्ही आता भरलात ना, तर हं, तुमचं हं. हे सगळं थांबू शकतं. ओह! हां. त्या क्षणी बोलले. आणि मग मी म्हटलं, "हे बघा एवढं माझं सोनं आहे." मी दाखवलं त्यांना सोनं सगळं. हां, हां. म्हणजे होतं 7-8 तोळं सोनं होतं माझं, 8-9 हां. तोळं. मी लगेच म्हटलं मंगळसूत्र वगैरे सगळं काढलं जे काय होतं ते. म्हटलं मग सोनं महत्वाचं नाही, आपलं घर महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. हो. आणि मी नंतर मग म्हटलं आईंनी त्या दोघं नवरा-बायको असं म्हणतात ना, देव कसं कोणाच्या रूपात येतो.
आणि हा आम्ही म्हटलं चला आत्ताच्या आता आपण सोनाराकडे घेऊन जाऊया. हा 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 आणि आम्ही मग तो जे काम करणार होता ना, त्या हम्म, दादाला बोलवलं, त्याला सांगितलं फोन करून सांग की आमची पैशाची व्यवस्था होते म्हणून. हा मग हा आम्ही लगेच ते सगळं घेऊन मुलीची चैन बिन घेतली सगळं आणि सोनाराकडे गेलो. हा. सोनार पण देवासारखाच भेटला आणि त्याने लगेच सोन्याचं सगळं हे करून 10.5 लाख देतो बोलला आम्हाला. अरे वा. हा हा सोन्याचं. मग हम्म, बाकीच्या पैशाचं काय? तर हम्म, मग मी मग माझ्या बहिणीला फोन लावला. तर हा तिने मला 50,000 रुपये दिले. हा माझ्याकडे थोडेफार पैसे होते. आणखीन कमी पडले म्हणून मग तो भाऊ सांगते ना, हा. त्याने मला 80,000 दिले. असं करून 12.5 लाख रुपये झाले. बापरे. आणि ते सोनार आणि संध्याकाळी कॅश घेऊन आले. आणि अय्या. मग त्या दादाने त्या माणसाला जो बँकेचं काम करतो लोनची ना, ती लोक तीच कामं करतात. त्यांनी अच्छा. सांगितलं 12.5 लाख रुपये तुम्ही लोन द्यायचं. हम्म, लोनचं पहिलं डीडी द्या हा. आणि बाकीचे आमचे 5 लाख रुपये आम्ही घेणार. बोलले ठीक आहे ना. ताई 37 लाख म्हणजे 36,50,000 आणि वरती होते. बापरे. म्हणजे 12 लाखाचं किती झालं ते बघा. चक्रवाढ व्याज असतं ना. हो हो. आणि बापरे, आणि असं प्रायव्हेट व्याज इतकं डेंजर ना. हां, मग आणि तुम्हाला सांगते एका तासात आम्ही पैशाची व्यवस्था अशी आणि कुठून नाही असा शब्द आलाच नाहीये मला. अरे वा. कुठून नाही. माझ्या बहिणीने फटाफट मला मदत केली. एक बहीण गावी होती, ती बीएमसीत आहे ती. हा मग हा. छोट्या बहिणीने तिला फोन केला. मग तिने लगेच त्या बहिणीकडे पण नव्हते. तिने मैत्रिणीकडनं 50,000 घेऊन मला ट्रान्सफर केले. म्हणजे ओ. तिच्याकडे होते पण ते भाऊजींच्या ह्याच्यात होते ना, हा 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 त्याच्यामुळे. आणि असं म्हणजे आम्हाला 12.5 लाखाचं झालं. मग त्या दादाला बोलवलं आणि दोघं पण आले आणि असे बसलो आम्ही आणि मी एवढी रडली. हा आणि त्यांनी सांगितलं उद्या 11च्या आत डीडी द्यायचा, म्हणजे मेल करा, डीडी काढा बँकेचा आणि हा 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 असं हा. सांगितलं. म्हटलं चालेल. हम्म, आणि मग मी एवढी रडली. ते दोघं जण ताई एवढे म्हणजे सक्का भाऊ नाही करणार एवढं त्या दोघांनी मला सांगितलं, वहिनी टेन्शन घेऊ नको, आम्ही तुला काही होऊ दिलं नसतं. काही म्हणाले. आणि आम्हाला पैसे कमी पडत होते तर दादाची गाडी आहे ना, तर तो म्हणाला मी माझी गाडी गहाण ठेवतो हो. आणि 1 लाख रुपये काढतो. शपथ ताई एवढं म्हणजे मला असं वाटतं बापरे. की स्वामी आले माझ्या हाकेला जाऊन. तुम्हाला मी खरंच खरंच. शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे एकेकाळी जे काही मी केलेली मदत असेल, म्हणजे मी केली हो. नाही, पण त्यांनी ती जाणीव ठेवली. अशी लोक जाणीव ठेवली, असं कुठेतरी ते पेरलेलं उगवतं. असं म्हणजे कमीच आहे ना असं थोडं. बरोबर. आणि त्याने ते मग मी म्हटलं नको, तुझी म्हटलं की कारण त्याचा बिझनेस आहे ना ते गाड्यांचं. म्हटलं नको, तुझी रोजी रोटी आहे, मग काहीतरी व्यवस्था करते, फक्त तू एवढं हम्म. करून दे. त्याच्या हम्म. ओळखीचा होता तो मित्र बँक मधला लोन हा करणारा. हा हा. त्याने हे सगळं करून दिलं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी ताई हम्म. 12:30 9 वाजताच माझ्या लेकाला सांगितलं चल लवकर आपण जाऊया. मग आई गं. ती शेजारची ती आली की आम्ही तिघं जण गेलो, डीडी काढला. हा आणि बँकेत पण कोण नव्हतं लवकर गेलो म्हणून. हा आणि लगेच माझ्या मुलाने मेल केला. हा संध्याकाळी ते सोनार पैसे घेऊन आले आदल्या दिवशी रविवारी. ते पण हा बिचारे देवासारखे आले वरती, थोडे आम्हाला वरती आणि दिले त्यांनी थोडेफार. हा 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 हा. हा थोडंसं ते हे झालं, ते जाऊ द्या, ते काय एवढं महत्वाचं नाहीये. म्हणजे थोडंफार ते सोनार म्हटलं त्यांचा बिझनेस आहे, ते होतच ना. हा हा. ते काय बरोबर. एवढं मनाला लावून घेतात. आपली वेळ निभावून नेले हे महत्वाचं. महत्वाचं अगदी. हो की नाही. आणि मग नंतर आम्ही ते पैसे चेक हे डीडी काढला. हम्म. माझ्या मुलाने सांगितलं मम्मी तुझ्याच नावावर करूया, कारण त्याची बँक ह्याची आहे ना, स्टेट बँक, ते लवकर होणार नाही. मग आम्ही हा लगेच हा. डीडी पण आमचा झाला. आणि बरं. त्याने मेल केला. ते सर होते त्यांना मेल करून सांगितलं. मग हम्म. त्यांना बोलला की मी घेऊन येतो म्हणून डीडी. तर ते बोलले हम्म. नाही आमचा माणूस आहे. अच्छा. हा तोपर्यंत माझ्या जीवावर जीव नाही. मी म्हटलं काय होईल, परत कोण आलं तर हे होईल ते. आणि असं पण लोक पण शेवटी पुढ्यात नाही तर मागून नावं ठेवतातच ना. नावं हम्म. ठेवणारे असतात पण आपल्याला मदत करणारे कोण नसतात. वेळ आल्या की बरोबर आपली आपली बाजू काढून घेतात. बरोबर असे पण बरोबर. असतात ना. मग नंतर बापरे. चला त्या दादाला म्हटलं आता कोण येणार नाही ना, म्हटलं सामान हलवायला. तो बोला आता कशाला हलवायचं, हा. आपण हे करतोय ना. त्यांनी काही हम्म. म्हणजे 36,000, हा 36,50,000 आणखीन किती पैसे त्यातले त्यांनी 12.5 लाखापर्यंत, म्हणजे 12.5 लाख हा त्यांनी बोलले तुम्ही हे बँकेचं लोन देऊन टाका, हा हे करा, पेड करून टाका पूर्ण आणि 5 लाख आम्हाला द्या.
हा म्हटलं ठीक आहे ना, आता 12.5 आणि ते 17.5 लाख होतात. हा आता हा. 36 लाखामध्ये अर्धी किंमत तर झाली आपली. बरोबर बरोबर बरोबर. आहे की नाही? म्हटलं हा स्वामीने जाऊ दे, कुठेतरी आपल्याला हे केलं. हा. आणि मग ताई ते आमचं हे थांबलं. आई गं. मला बघा म्हणजे सांगते 12.5. थोडासा मानसिक त्रास झाला पण हां, शेवटी पण सक्सेस झाला तुम्ही. आणि शेवटच्या क्षणी असं काही घडलं ना, की हम्म. एका तासाभरामध्ये म्हणजे आम्हालाही काही वाटलंच नाही काय झालंय ते. बघा. असं. एका तासात फटाफट, फटाफट असे ते दोघं नवरा-बायको बसले, तर दादा हा. येऊन बसला, सगळं असं. परत संध्याकाळी बरोबर 6 वाजता तर सोनार माझ्या घरी पैसे घेऊन आला दोघं जण ते. आई गं. हां, एवढं आणि मी स्वामींचं वाचन करत होते, तेवढ्यात ते आले. ते हम्म. पैसे मग त्या दोघांनी ते भाऊ आहेत त्यांची बायको दोघांनी ते मोजले. त्यांनाच म्हटलं तुम्हीच मोजा, तुमच्याच हाताने घ्यायचे होते. आई गं. हां आणि सगळं आणि ते पण सगळे ह्याच्यातलेच आहेत ना, गुरुमार्गातलेच आहेत ना. हा हा हा. हां, हां. आणि बरोबर. मग लगेच दुसऱ्या दिवशी सगळं झालं आणि हम्म. मग तो माणूस आला, डीडी घेऊन गेला. मग त्याने मुलगा होता तो, त्याने सांगितलं माझ्या मुलाला, की "तू अर्ज लिहून दे, हा की हा अजून ह्याच्यातलं फार थोडंफार कमी होऊ शकेल का?" हा अरे म्हणावं असं-असं आहे, घरात माझे वडील आजारी होते, सगळं म्हणजे जे काही तुमचा प्रॉब्लेम लिहून दे. माझी हम्म. बहीण आजारी होती. मग माझ्या हम्म. मुलाने सगळं तसं लिहून दिलं अर्ज दिला. अच्छा. हा हा. हां आणि मग ते हे गेले निघून. घेऊन गेला तो. बापरे. आणि मग आणि नंतर मग ज्याने काम केलं ना बँकवालं, त्याला पैसे पाहिजे होते 50,000. ते लोकं काय असे करत नाही ना फुकट. हो हो त्यांचं खरंय. कमिशन असतं ना. बरोबर. मग तो म्हणाला त्या दादाला, की मला 50,000 तरी दे म्हणून. मग हम्म. माझे भाऊजी आहेत त्यांना फोन केला. म्हणजे मी भाऊच म्हणते त्यांना. हा हा हा. असं-असं आहे. त्यांनी मला सांगितलेलं माझ्या बहिणीने वगैरे, "तू काही टेन्शन घेऊ नको, आपण करू काहीतरी." हा मग हा हा. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी 50,000 ट्रान्सफर केले माझ्या मुलाला. मग हम्म. तो मुलगा त्या घेऊन पैसे घेऊन त्या हम्म. ज्याने काम केलं ना त्याला दिले अरे 50,000. मग बापरे. 4.5 राहिले. मग हा त्या दादाने सांगितलं त्याला, "बघ बाबा, 1 हम्म. महिना जरा थांब. आम्ही आता थोडं-थोडं हे करतो. हा त्यांची हा. गावची जमीन वगैरे आहे, ती हम्म. विकायची आणि तोपर्यंत तू 1 महिना थांब." तर तो बोलला, "बघ तू जबाबदारी घेत असशील तर मी हे करतो." आई तो गं. बोलला, "हां, मी जबाबदारी घेतो." मग ताई माझ्या बहिणीने काय केलं, माझ्या आईचे दागिने ते पण एवढं वाईट वाटतं मला ना. माझ्या हम्म. आईचं मंगळसूत्र म्हणजे माझे वडील हे झाल्यानंतर मंगळसूत्र मोडून बांगड्या गेल्या होत्या ना आईला माझ्या हा बहिणीने. हा 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 हा. मग माझी बहीण म्हणाली, "आईच्या बांगड्या आणि माळ देऊन टाक आता सोनाराला विकून टाक." बोलले, "आता घर महत्वाचं आहे." हा आ हा हा. आणि आई माझ्याकडेच असते. आम्ही बहिणी सांभाळतो. भाऊ नाहीये, भाऊ ऑफ झाला. अच्छा अच्छा. हा हां, हा. ती वहिनी वगैरे काही सांभाळत नाही. ती पण खूप मोठी स्टोरी आहे. अरे. हां, तर मग माझ्या बहिणीने ते आईला फोन करून सांगितलं, "आई असं." आई पण आता तिच्या मनस्थितीत नसते, पण तिचं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे नातवावर. हा 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 हा. खूप प्रेम आहे, खूप म्हणजे खूप. आई तर गं. मग तिने माझ्या बहिणीने सांगितलं, "नाही बघ असं-असं आहे. आता हम्म. तू असं तुझे ते दागिने दे ताईला. हा मी तुला नंतर बांगड्या करते म्हणून." ती हा बोलली, हा हा. "चालेल." म्हणते, "माझ्या पेक्षा मला काही सोनं महत्वाचं नाही." असं आई बघा म्हणाली. कशी असते ना आई. आई हां, बघा ना. एक आईच आपल्या मुलांसाठी काही करू शकते ना. अगदी अगदी खरंय खरंय. आणि मग आईने बांगड्या आणि माळ मग ती नेऊन सोनारा त्याच्यात आम्हाला 2.5 लाख रुपये मिळाले. अरे बापरे. हां, हां. बघा ना केवढ्या उलाढाली कराव्या लागल्या. मग ते दिले त्यांना. मग हम्म. आमचे 3 लाख झाले. मग 2 लाख राहिले कारण वर्षाच्या आत द्यायचे होते ना त्यांना. हा हा हा. मग त्यांनी वर्षाच्या आत मग नाही महिन्याच्या आत. मग नंतर मग माझी धाकटी बहीण स्वतःचं सोनं घेऊन आली ताई. बापरे बघा कशा बहिणी आहेत तो तुमच्या. मग माझ्या बहिणी म्हणजे म्हणजे मला ते काय सांगू तुम्हाला कारण एकेकाळी मी पण असं लहान असताना केलं. लहान वयात मी हो पण नोकरीला त्याची जायचे. जाणीव ठेवणं जाणीव महत्वाचं. हां, ते जाणीव ठेवली माझ्या बहिणीने. हा. आणि माझ्या बहिणीने सांगितलं, "ताई तू काही टेन्शन घेऊ नको. तू फक्त ताठ राहा" म्हणाले. बाई ग. हां. आणि मेन काय माझ्या मुलावर ना खूप प्रेम आहे त्यांचं. हे मोठे बहिणीच्या मुलांचा हा फायदा असतो हं हां, ताई. हां, हां. आणि ना हां, तेच. आणि ना आणि तो ना असा एवढा साधा भोळा आहे, असा एवढा हे भाबडा आहे ना तो म्हणजे असं कोणाला हे नाही ना त्याच्यामुळे ते हां, त्यांचा जीव त्याच्यावर खूप हां. हां, खूप म्हणजे खूपच होता. बरं. म्हणून मग त्यांनी त्याच्याकडे बघून मग हे केलं आणि म्हणाले, "नाही आपलं काही होऊ दे आपल्या बहिणीचं आपल्याला म्हणे पैसा महत्वाचा आहे ना, आपली बहीण, आपला हे महत्वाचं आहे." बघा. आणि मग ती घेऊन आली शनिवारी. मग आम्ही सोमवारी जाऊन ते दागिने
हे केलंय बँकेत. बापरे! किती एक-एक क्षण तुमच्या लक्षात आहे ना? आणि बापरे! ते 1,80,000 झाले त्याचे, म्हणजे लोन केलं त्याच्यावर आम्ही. हां, कारण हां. काय त्या छोट्या बहिणीला मुलं नाहीयेत ना. मग माझ्या दुसऱ्या 2 नंबर बहिणीने सांगितलं ना, ताई बघ काही करून पहिले ह्यांचं म्हणजे दोघांचं हेच प्रॉपर्टी आहे. हां, तेव्हा बरोबर. म्हणाले सोडवायचं फक्त लोन कर आणि शक्यतो लवकरात लवकर मी पण पैसे देईन, प्रतीकला पण सांग पैसे भरायला आणि तिचे पहिले दागिने सोडूया आपण. हां, हां, असं. हां. मग ते अरे 1,80,000 झाले. हो, अगदी हृदयद्रावक आहे सगळं. 1,00,000 झाले, 1,80,000 दिले आणि हं. मग बाकीचे 20,000 मुलांनी पगारातले घातले. हं, हं. असं करून आम्ही मागच्या गुरुवारी, म्हणजे आता 15 दिवस होतील उद्या. बापरे! गुरुवार आत्ताचीच गोष्ट आहे हो, ही हो, हो. आताची. सगळी. गुरुवार होता, मी म्हटलं नको थांब, गुरुवार आहे नको ना. मग हां, हां. शुक्रवारी त्याने ते ट्रान्सफर केले, ज्याने काम केलं. कारण पेपर देत नव्हते ना. ते म्हणाले हं. पैसे दिल्याशिवाय पेपर नाही देणार ना. हां, 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 आमची हां. फाईल पाहिजे होती आम्हाला. मग बरोबर. त्यांनी त्यांनी मग ह्याने पैसे ट्रान्सफर केल्याबरोबर थोड्या वेळाने त्याने फोन केला, हं, की हं. मंगळवारी येऊन पेपर घेऊन जा. हं, कारण हं. पेपर फाईल होती आमची ना, ओरिजिनल पेपर हां, आमचे. हां, हां. आणि आमचा मग नंबर लागला. मिस्टरांना काही पश्चाताप झाला की काही नाही, नाही? काही नाही, काही नाही, काही नाही. ते बिंदास आहेत, मस्त खातायत, पितायत, फिरतायत. त्यांना काही पडलेली नाही. बोललं बापरे! की आता काय झालं ताई, मुलांना वडिलांबद्दल राग, द्वेष निर्माण झालं, तिरस्कार. कारण बरोबर. माझ्या बहिणीने सांगितलं ना, बोलली ना मुलाला, की असं असं म्हणजे बाबांना हे करू नको. तर तो पटकन बोलला, मग मावशी कसला बाप म्हणे, आम्हाला रस्त्यावर आणला आणि एवढा रडला, एवढा रडला. आई गं! त्याचे ते अश्रू बघून माझ्या बहिणीला रडायला आलं. ती एवढी रडत होती, म्हणे मग माझ्या लेकाला असं रडताना बघून. म्हणून तिने हा फटाफट निर्णय घेऊन टाकला, की सोनं महत्वाचं नाही, माझी बहीण आणि माझी मुलं महत्वाचे, बरोबर. असं सांगितलं. एवढा रडला, वेड्यासारखा भटकत होता तो. कुठे कुठे कोण आई सांगेल तिकडे गं! जात होता, कुठे सांगेल तो तिकडे जात होता, उन्हात बापरे! तान्हात. बिचारा. हो. आणि नंतर मग त्या दादानी ना तिकडे ते आमच्या इकडे देवीचं मंदिर, म्हणजे ते घरगुती बंगला आहे तिकडे, ते देवीचं आहे, हं, ते हं, हं. बघतात. तर त्यांच्याकडे घेऊ का, त्याला बघवत नव्हतं, मग त्याला घेऊन गेला. तर हं, हं. त्याला आणि विचारलं तर तो त्यांनी सांगितलं, आणि काही टेन्शन घेऊ नकोस, हं, तुझं हं, सगळं हं. चांगलं होणार. हां ना? हो, असं सांगितलं. होणारच, होणारच. छानच होईल आणि काहीतरी. ताई मी एक सांगते, ते माझे भाऊ आहेत ना, हं. त्यांच्या मिसेसने ना, असं त्यांची रेणुका देवी आहे, तर ती लोक मंगळवार शुक्रवार अशी हे करतात ना, म्हणजे नेहमी त्यांची आरती बिरती देवीची चालू. अच्छा, तर अच्छा. हां. तिने संध्याकाळी देवी लागण्याच्या वेळेला देवीला अशी गाणं घातलं, की हां. काही झालं तरी वहिनी, म्हणजे आता तिला वहिनीला घरातून हे जाऊ देऊ नको म्हणून असं. हां, 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 हां. तर ना त्या आई गं! क्षणी ना असा घंटानाद झाला आणि शंखनाद. आणि बापरे! थोड्या वेळाने तिने, अर्ध्या तासाने मला फोन केला आणि बोलली, "वहिनी तुम्ही हं. कुठेही जाणार नाही." मला अय्या! एवढा आनंद झाला. म्हटलं का गं? हं, तर म्हणते, "नाही, मी देवीला प्रार्थना करत होते, तिला सांगितलं, गाणं घातलं." हं. असं बोलायला, आणि म्हणे अशी घंटा वाजत होती आणि असं शंखनाद, म्हणे 10-15 मिनिटं वाजत होतं बोलले. बापरे! हां. हा रेणुका देवीचा संकेत. किती आणि छान वाटतं ताई हां. ऐकून. तिने ना एवढं, आणि त्या क्षणी मला एवढा आनंद झाला. त्या हं. क्षणी मी म्हटलं, काही उभी असं झालं ना, की मी देवीची उटी भरेन, असं आई बोलले. गं! हां. आणि मग मी नंतर मग गेल्या देवीची ओटी भरली मी तिची घरी हां, जाऊन हां. त्यांच्या. हां, हां. आणि मग ताई ते पेपर गेल्या म्हणजे मंगळवारी किती तारीख होती? हां. हां, आता या उद्या 15 दिवस होतील. मंगळवारी ना आम्हाला त्याने मग यायला सांगितलं. माझ्या मुलाला फोन करून सांगितलं, मंगळवारी येऊन पेपर घेऊन जा. अच्छा! आणि हां, आम्ही लगेच. मला टेन्शन म्हणजे ते रोज. किती स्वामींची लीला आहे बघा. हां. आणि रोज स्वामींना म्हटलं, "स्वामी घर तुमचं आहे, माझं नाहीये. हां, फक्त हां. तुम्ही काही करा, पण या घराचे पेपर आपल्या लवकरात लवकर आपल्या ताब्यात येऊ द्या." लोकं हां. कसे पलटी मारतील कळणार नाही ना, इतका एवढा आपण पैसा घातलाय, कर्जबाजारी बरोबर, झालोय, बरोबर, काय केलंय, बरोबर. असं भीती ना मनात. खरं तर आहे. रोज, रोज, रोज स्वामींना तीच प्रार्थना, रोज आणि मग एकदाच त्यांनी फोन करून सांगितलं. आई गं! आणि मग मिस्टरांना आधी काय आम्ही बोललोच नव्हतो पेपर मिळणार म्हणून हां, हां. तर मग नंतर मग त्यांना सोमवारी सांगितलं, की उद्या आपल्याला बाहेर जायचंय, हां, हां. काम आहे म्हणून. हां, तर हां. तेच बोलायला लागले, कुठे जायचंय काय? म्हटलं नाही, खूप महत्वाचं काम आहे. तुमचं काम म्हटलं तुम्ही करा. तर त्यांचा तो माल येणार होता. ते ह्याचं काम करतात ना, स्पिरिटचं. आमचा हां, थोडा हां. बिझनेस आहे छोटा. म्हटलं हं. ते राहू द्या. पहिलं महत्वाचं.
मग हं, दुसऱ्या दिवशी हा हा म्हणाले, दुसऱ्या दिवशी थोडस नाटक केलं, नाही माझा माल येतोय, हे येतोय, ते येतोय. हं, मग मी मुलाला म्हटलं त्यांना फोन करून सांग की हं. असंच आपल्याला जायचंय तिकडे, सांताक्रूझला जायचं होतं, कलिन्याला ती बँक होती. अच्छा. हां. हा, तिकडे जायचं ते ना. मग म्हणाले चालेल म्हणून. मग त्याने फोन हं, करून सांगितलं आणि हं. आम्हाला तिकडे 2च्या नंतर बोलवलं होतं. हां, हां, आणि हां. मग मग आले ते, मग आम्ही गेलो. हं, हं, तिकडे गेलो आम्ही 3-3:30च्या दरम्यान हं, पोहोचलो. हं, आणि ताई काय झालं माहितीये, हं, हं, त्यांनी सांगितलेलं ते हे आणायला स्टॅम्प, हं. आणि नेमका माझा मुलगा विसरला स्टॅम्प घ्यायला. त्याच्या ओह! लक्षात नाही. ते हं. कसं असतं माहितीये, कधी कधी स्वामी चांगलंच करतात, की कदाचित जे माझ्या होतं मिस्टर ते चांगल्यासाठीच हा अगदी. त्यांना कळू नये की आपले पेपर मिळालेत वगैरे, असं काहीतरी हां, स्वामी हां, हा हां. हा असं असेल. आणि तो हं, नेमका विसरला. मग तिकडे गेलो आम्ही. मग त्या सरांनी विचारलं, स्टॅम्प आणला काय तुम्ही हं, स्टॅम्प मारायला? अरे हं. म्हटलं आम्हाला माहितीच नाही. मग मुलगा म्हणाला की नाही, विसरलो मी म्हणून. हां, हां, हां. मग बोलले ठीक आहे, मग तुम्ही सह्या करा हं, आणि उद्या या स्टॅम्प घेऊन या आणि हं. पेपर घेऊन जा, तिघातले एक कोणी या. हां, तर हां. माझ्या मुलाने सांगितलं मी येईन आणि घेऊन जाईन, अच्छा. हां, हां, असं हां. सांगितलं. आणि मग मंगळवार गेला, आम्ही घरी आलो, तो गेला ऑफिसला. आणि हं. मग रात्री मग त्यांना म्हटलं अहो ते स्टॅम्प कुठे आहे ते शोधा, त्यांचा बिझनेस आहे ना, त्याच्यामुळे त्यांना ते स्टॅम्प लागतो ना. हां, 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 हा, हां. तर ते शोधत होते तर कुठे मिळतच नव्हता. अरे बापरे, आता काय करायचं? मग हां. मला आठवत होतं कुठे, पण माझ्या ना हल्ली ते टेन्शनमुळे काही कळत नाही, सुचत नव्हतं कुठे बरोबर, ठेवलंय बरोबर, ते. एवढं मोठं बरोबर. मानसिक टेन्शन ताई, काय खायची गोष्ट आहे साधी मला गोष्ट सांगा. नाही. अगदी, मग अगदी खरं आहे. अक्षरशः म्हणजे माझ्या जागी कोण असतं तर ती संपलीच असती तिथल्या तिथे. बरोबर. पण त्या मुलं मुलांकडे बघून वाचवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही मग ना ताई. त्या मुलांसाठी म्हणून मी आपले फक्त आवडे गोठून राहिले, फक्त त्यांच्या पुढ्यात मी आपली शांत असाय. पण मी किती आतून रडायची फक्त आईला माहिती, स्वामींना. बरोबर, त्यांनाच बरोबर. माहितीये मी काय करत होते, मी काय पूर्ण संपली होती ताई मी आतून, खरंय, पूर्ण खरंय, खचली होती. खरंय. पण कुठेतरी स्वामींनी मला हे केलं. आणि ना ते स्टॅम्प मिळत नव्हता. मग आता काय करायचं? मग ते म्हणाले आता नवीन करावं लागेल, हे ते. अरे देवा, म्हटलं अजून एक दिवस जाणार. अय्या! हा, नाहीच मिळालं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या म्हणजे माझ्या मुलाचं आणि वडिलांचं भांडण. अरे तुम्ही हं. काय करताय? स्टॅम्प दिला काय बदलाय करायला, हे करायला, ते करायला. ते बोलले आता काय सकाळी देताय, हे ते. असं त्यांचं वाजलं जरा. हां, हां, त्याच्यात हां. त्याला बरं नव्हतं, थोडं ताप बीप येत होता, त्याच्यामुळे त्याची चिडचिड होत होती. बरोबर. हां. हा, मग त्याला ते, मग मी नंतर ना मी असं स्वामींना प्रार्थना केली आणि हं. म्हटलं स्वामी, कुठे स्टॅम्प असेल तो मला मिळू द्यावं आता. हं, हं, आणि हं. म्हणून मग मी ते शोधायला गेले पिशवी. असं हं. 2-4 पिशव्या शोधल्या तर मला लगेच मिळाला तो स्टॅम्प. अरे म्हणजे वाह! लगेच मिळाला. हं, मग मी लगेच ह्यांना दाखवला, म्हटलं हाच आहे ना? तर म्हणाले हो. मग हं. त्याला म्हटलं आता तू जरा आजचा दिवस सुट्टी घे, आराम कर. हां, आणि मग ते त्याला बरं पण नव्हतं. मग त्याला म्हटलं तू सुट्टी घे हां. आणि नंतर जा, दुपारी जा म्हटलं. मग त्याने हं, तसंच केलं. आणि बुधवारी जाऊन 2 वाजता जाऊन 2ला गेला घरातून आणि हं. संध्याकाळी 6 वाजता पेपर आले घेऊन. अय्या! हां. ते एकादशी होती मागची. आता उद्या हे एकादशी आहे, 15 दिवस होते. पेपर आले हं. आमचे. हां, 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 हां. म्हणजे आणि मग पेपर हातात मिळाल्याबरोबर दोन्ही मावशींना, काकांना, हे इकडच्या दादाला, काकांना सगळ्यांना फोन करून एवढं सांगितलं. आणि त्या दिवशी 13 तारखेला, 13 मेला पेपर हातात आले. हां, त्या हां, हां. त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस पण होता. अय्या! आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार. आणि नाही, संध्याकाळी मग येताना त्यांनी स्वीट एवढाच वगैरे म्हणेल घेऊन आला. की त्यांनी माझ्या हां. भावाला या नाही परिस्थितीतून मम्मी हे घे वाचवलं हे आधी, पहिले सांगायचं. देवाजवळ ठेव हां, हां, स्वामींजवळ. हां. म्हटलं म्हणजे चालेल. मला म्हणजे सांगू नका आणि म्हणजे नंतर काय की दुसऱ्या असं दिवशी डायरेक्ट गुरुवार सांगू होता ना, नका, मग त्याच्यावर आम्ही सांगू नका सकाळच्या म्हणून मठात नाही, जातो. की हां, माझं हां, नाव हां, हां. नका सांगू, तर पण काय नाही झालं केवळ तुमचं आणि माहितीये? नाव नाही केवळ येणार. हां. 2 गुरुवार केवळ झाले. मी ना स्वामींमुळं असं कमीत सकाळची कमी माझा मठात भाऊ आहे जायची ना ना, त्याच्यावर हां, खूप हां. तर त्या मोठी एक आजी म्हणजे हो, होत्या. हो, मारहाण हो. केली अच्छा. होती, तर तर ना ते असं वाचलाय माझा पहिल्या भाऊ हां, त्याच्यातून. गुरुवार हां, म्हणजे आम्ही हां, दर हां. बुधवारी जातो. ते तर मी गुरुवारी तुमचे शेअर गेलो खूप ते सारे करते मी ताई. धन्यवाद. असे हां, श्री दर्शन स्वामी घेऊन आले धन्यवाद. समर्थ. स्वामींचं. हां. हं. आणि ओके. ना त्या बाहेर चप्पल घालत होत्या. आजी माझ्याकडे बघत होते आणि हात दाखवत होत्या. आणि हं, मी पुढे आणि मला काहीतरी वेगळं जाणवलं. पण हं, एवढं काही मी लक्ष नाही दिलं. आणि मी मागे वळून वळून बघते ना, तर त्या हं. माझ्याकडे अशा मागे वाकून वाकून मला हात दाखवतायत, हात दाखवतायत, हात दाखवतायत. असं अय्या! करत होत्या. हां, गुरुवारी सकाळी आम्ही जातो. हां, परत दुसऱ्या गुरुवारी पण त्या होत्या. तर हां, मी म्हटलं, मग मी आपलं काहीतरी त्यांना दिलं. म्हटलं यथाशक्ती जे काय असेल ते. तर हां. त्या उधो उधो बोलल्या, असं हे केलं. हं, आणि हं. मग स्वामींना म्हटलं, स्वामी माझे पेपर पुढच्या गुरुवारच्या आत यायला पाहिजे बस. नाही का? एवढं असं बोलले स्वामींना तिकडे मठात.
हां. आणि बाहेर आले आणि मग त्या आजीनं ते हात दाखवला आणि त्या गेल्या. मग मी गेली निघून घरी आली. हं, 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 आणि हं. दुसऱ्या गुरुवारी पण आम्ही गेलो तिकडे हं. दर्शनाला. तेव्हा पण त्या होत्या. तेव्हा पण त्यांना गेलो. आणि तिसऱ्या गुरुवारी आमचे पेपर यायचे होते ना. हां, हां, हां. तिसऱ्या गुरुवारी गेले ना मी. बुधवारी पेपर आले 13 तारखेला. 14 तारखेच्या गुरुवारी गेले तर त्या आलीच नव्हत्या. मी त्यांना शोधत होती. म्हटलं कुठे असतील तर त्यांना काहीतरी यथाशक्ती म्हटलं देईन हां, 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 स्वामींचं हे. हां, हां, हां. तर त्या आल्याच नाही. कुठे दिसल्याच नाही. तो गुरुवार अय्या! गेला, हा गुरुवार गेला. दिसतच नाही. म्हणजे नाही दिसल्या त्या कुठे पण. बापरे! 2-3 गुरुवार मला त्या दिसल्या. मला असा हात दाखवला. असं. हां. पहिल्या गुरुवारी जेव्हा पहिल्याच वेळेला दिसल्या ना, तर त्या मला ना हं. अगदी वाकून, वाकून अगदी मी जाईपर्यंत पुढे बापरे! ते जाईपर्यंत स्वामीच असतील हो ताई. हो. आणि जसे जे पेपर आले त्या गुरुवारपासून मला त्या काही दिसल्या नाहीत. म्हणजे आता 2 गुरुवार झाले. बघा. आपले परवाच्या तरी उद्याचं तुमच्या येईल. लक्षात आहे हां, तुम्ही शोधताय. हां. मला असं काहीतरी त्यांना द्यायचं होतं आपलं यथाशक्ती म्हटलं काय जे काय आपलं असेल. मग मी ते मग स्वामींच्या इकडे मठात मग ते पेटीत टाकलं. म्हटलं चला आता हां. पुढच्या गुरुवारी बघूया. अय्या! हां, केवढा मोठा अनुभव ताई आणि माझ्या मुलीचा अनुभव ऐकाल तर तुम्ही एकदम हेच व्हाल. हो ना? हां, कोरोनाच्या काळात ती एकदम म्हणजे तिला खूपच सिरियस झालेली. म्हणजे बापरे! शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला एवढी सिरियस झालेली ना, तिला असं हं. सर्दी खोकल्यासारखं झालं आणि ती डॉक्टरकडे वगैरे आणलं आम्ही आणि 8 दिवसाने ती कोमातच गेली. तेव्हा पण 13 मे कोमट? होता. हो, हो, हो. बापरे! तापासारखं झालं, हातपाय थरथरायचे तिचे आणि ते 12 तारखेला रात्री जी झोपली ना, ते सकाळी तिला ना म्हणजे उठतच नव्हती. आणि त्याच्या आधी बापरे! 2-3 दिवस म्हणजे मी शॉर्टकटमध्येच तुम्हाला सांगते. हां, हां. 2-3 दिवस तिला असं तापासारखं झालं, डॉक्टरचं औषध आणलं आणि हं. 13 मेलाच पहाटे 6 वाजल्यापासून जी तिची शुद्ध हरपली. फक्त मम्मा, मम्मी असंच बोलायची आणि अशी असं अंग असं हलवायची जोराजोरात. बापरे! काही नाही, तिला जाग नाही, काय नाही. मग माझी आणि त्यावेळेला सगळं बंद होतं ना. हो, हो, सगळे हो. बीएमसी दवाखाने वगैरे. मग माझ्या बरोबर. बहिणीला फोन केला. तर तिला 2-4 दिवस टॉयलेटला पण झालं नव्हतं. तर ती मला म्हणाली, तुमच्या इथे कोण नर्स वगैरे असेल तर तिला एनिमा वगैरे दे. हां, 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 हां. मग ती नर्स पण नाही भेटली त्यावेळेला. ती पण नाईटला होती. ती बरोबर. उशिरा आली. नाहीच आली ती. मग तिला आम्ही मग हॉस्पिटलला नेलं. सगळी जण आले आमच्या हं, त्यावेळेला. हं, हं. सगळ्यांनी मला मदत केली. त्या कोरोनाच्या काळात पण आमच्या शेजारी सगळे आले. बापरे! आणि हॉस्पिटल पण नव्हतं. ते एक कुठे हॉस्पिटल यांच्या ओळखीचं होतं. हं, हं, हं. ते स्पिरिट देतात ना डॉक्टरांना. हां, हां, हां. त्याच्याकडं बरं. ते हॉस्पिटल होतं. मग तिकडे नेलं. मग तिचा बीपी पण हाय झालेला. तिला खूपच हे झालेलं तिचं म्हणजे पूर्ण बापरे! कोमात गेलेली. आई गं! हां, कोमातच गेलेली ती. काही नाही, आणि काही नाही. स्वामी हां. आहेत तुमच्या पाठीशी. हो. बिलकुल तुम्ही आणि आता ना टेन्शन घ्यायचं नाही. आज पहाटे 6 वाजता ती जी हे झाली ना, ती हं. दुसऱ्या दिवशी 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजता ती शुद्धीत आली. मग त्याच्यात हो. एवढा पैसा गेला ना आमचा, एवढा पैसा गेला. आणि 14 तारखेला ना म्हणजे माझ्या माहेर म्हणजे माझ्या बहिणी-बिहिणी, माझी मानलेली बहिणी म्हणून हं, शेजारी हं, आईची हं, हं. ते, त्या सगळ्यांनी मग ते ग्रुपवर सगळ्यांनी 1,00,000 जप चालू केलं तिच्यासाठी. अय्या! हां, 1,00,000 जप सगळ्यांनी. मग मला बापरे! पण फोन आला, की तू असं-असं आहे तू फोन. मग सगळे बसलेले जपायला. 1,00,000 जप चालू. बापरे! हां. आणि संध्याकाळी 4 वाजता ती शुद्धीत आली. बापरे! मम्मी, मम्मी करायला लागली. काही नाही, 7 सगळं जाऊ द्या. पैसा गेला पण जीव आला. नाही कुठे त्याच्यानंतर 7 दिवस ती हॉस्पिटलला. मग नंतर ते आली. नंतर ती ट्रीटमेंट चालू आणि ताई तो दिवस तुम्ही कधी विसरणार नाही. एक आई काय असते बघा, माझी दोन्ही लेकरं तेव्हा बाहेर होती. आता बापरे! काळ किती घाणेरडा होता तुम्हाला माहिती आहे ना. हो. आणि माझ्या मिस्टरांना राहायला नको म्हणाले सगळेजण आणि मग माझ्या मुलाला सांगितलं आणि ना हॉस्पिटल बंद दरवाजा वगैरे आणि माझा पोरगा रस्त्यावरच होता ताई. अरे, 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 अरे! रात्री त्यावर मी एवढी कॉटवर मी अशी झोपले नाही. पूर्ण डोळे उघडे ठेवून रडत होती. रात्रभर रडत होती मी. बाई गं! झोपले नाही. मग शेवटी सकाळी 5 वाजता उठली आणि हं. ते अंथरुण म्हटलं चादरी-बिदरी धुवायला घेतल्या. तेवढ्यात 5 वाजता तो आला. म्हटलं, "अरे तू का आलास?" हां. नाही म्हणे तिकडे सगळं बंद आहे. काहीच नाही. गाड्या नाही, काय नाही. नुसते रस्त्यावर कुत्रे. बाई तेवढा मला धक्का बसला. म्हटलं जाऊ दे. काही हो मी बाई गं! स्वामींना म्हटलं, "स्वामी माझी दोन्ही म्हटलं मुलं म्हटलं बाहेर आहेत. मी काय करू?" म्हटलं. हं, हं, एवढी रडत हं. होती, एवढी रडत होती ना मला काहीच सुचत नव्हतं. मग दुसऱ्या बापरे! दिवशी मिस्टरांना सांगितलं, "आज त्याला ठेवायचं नाही. तुम्ही राहा" म्हटलं. हां, "त्याला नाही हां. ठेवायचं." असंच सांगितलं. मग नंतर ते लोकं म्हणाले, "कोणाला ठेवत नाही. कशाला तुम्ही राहताय?"
हां, हां, मग हां. 7 दिवसांनी एवढा पैसा लुटला त्यांनी ताई, काहीच नाही झालं आम्हाला, फरक काही पडला नाही. बापरे! बापरे! काहीच नाही. आणि नुसत्या गोळ्या चालू आणि 8-9 महिन्यांनी तिची गाठ मोठी झाली. अरे! आणि ती गाठ कुठे होती माहिती? आपला छोटा मेंदू असतो ना, हां, हां, हां. त्याच्याच बाजूला. आणि आपला छोटा मेंदू सगळे आपले कामं करतो ना, आपले हो, हात, पाय हो. सगळं. मग तिला ना त्या उजव्या हाताने काही ग्लास वगैरे पकडायला व्हायचं नाही. अरे, 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 अरे! हां, मग ते सगळं मग नंतर माझ्या बहिणीने खूप मेहनत घेतली. नंतर दुसऱ्या लाटेमध्ये म्हणजे नंतर नॉर्मल झालं ना हां, हां, सगळं, हां. आणि दुसऱ्या लाट यायच्या आधी मग तिचं ऑपरेशनचं निघालं ना. मग त्यावेळेला माझ्या बापरे! माझ्या बहिणीचे खूप छान संबंध आहेत ना हॉस्पिटलमध्ये वगैरे, खूप हां, ती हां, आहे हां. ना. त्याच्या ओळखीने तिने पण सगळ्यांशी तसं हे केलंय. तिचं हां. प्रमोशन पण 2दा झालंय. अरे तर वाह! तिला नंतर मग तिच्या ओळखीने सगळं एवढं म्हणजे तिने 8 दिवसात सगळं ऑपरेशनचं करून घेतलं. पैसे बापरे! भरती बोल, कारण नंतर परत सगळं लॉकडाऊन होणार होतं ना. हो, 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 हो. मग लगेच तिने ते पैसे, ती बोलली जाऊ दे पैसे गेले तरी चालेल. पण हां, ते हां. बेड वगैरे सगळं बुक करावं लागतं ना सगळं. आणि तो बापरे! एवढा सगळा खर्च केला तिने, कारण माझी ऐपतच नव्हते. होता पैसा तो पहिला घातला ना आजारपणात. हो, हो, हो. मग दुसऱ्या वेळेला तिने सगळा खर्च, त्यात ते मॅडम ज्या होत्या ना ऑपरेशन करणाऱ्या, हां, हां. त्यांनी सांगितलं की तुमचं जर केशरी कार्ड असेल ना तर थोडंफार पैशाचं होईल. हां, 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 मग हां. ते हॉस्पिटलवर ते पण होत नव्हतं. ते पण मग बापरे! कसं झालं बापरे. आणि मग लगेच त्याच्यावर हं. काय आम्हाला 47,000 मिळालेले. हो, हो, हो. बाकीचा सगळा बीएमसी मध्ये पण ताई ते सगळं खर्च करावा लागतो, असं फ्री हो मध्ये ना? काहीच नाही. हो, हां, सगळं. हां. पण ते ओके. माझ्या बहिणीची ओळख, म्हणजे बहीण स्वतःच ते मॅडम होती तिकडची ना, त्याच्यामुळे हां, तिला हां, सगळं हां. बहुतेक टेस्ट वगैरे सगळ्या तिच्या ओळखीने झाल्या सगळ्या, हं. कारण तिची भाची ना. बरोबर, स्टाफ बरोबर. लोकांच्या आहे ना हे असतं ना. आणि मग अगदी, अगदी. हो. मग लगेच आम्हाला ऍडमिट व्हायला सांगितलं त्यांनी. हं. म्हणजे सोमवारी ऍडमिट केलं आणि लगेच बुधवारी ऑपरेशन केलं तिचं. बापरे! ते पण बसून केलं, खुर्चीत. बापरे! बसून. झोपून कसं करणार, पाठीमागचं ना आई मेंदूचं. गं! आई गं! त्याने खूप रिस्की सांगितलेले. त्यांनी सांगितलेलं आम्ही गॅरंटी देत नाही. आता बरी आहे ना पण? आता चांगली, पण ते अजून काय झालं, ते औषधाने खूप इंजेक्शन, खूप सलाईन वगैरे भरपूर. आणि तिचा तर अनुभव खूप खतरनाकच आहे. ते नंतर सांगेन थोडी माहिती तुम्हाला मी. हं, हं. भरपूरच आहे ते. तर मग आता ती बरी आहे. आता हो ती ना? जॉबला पण जायला लागली. पण आता काय झालंय, अजून तिला व्यवस्थित चालत नाही आपल्यासाठी, बॅलन्स नाही. वजन पण अच्छा, खूप अच्छा. वाढलंय ना तिचं. उंचीच्या मानाने वजन पण हां, वाढलंय. हां, 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 हां. पण आणि खूपच हे झालंय ते. पण आता जॉबला जाते, रिक्षाने जाते, रिक्षाने येते. हां, तेवढं म्हणजे हां. तशी व्यवस्थितच आहे नाही, म्हणायची. चांगले चांगले. आता हं. स्वामींच्या कृपेने म्हणजे तिला सगळी जण सांगतात, तू हं. 33 कोटी देवांना भेटून आलीस. आई गं! हो, आता हं. शेजारी सगळे सांगतात, ते फक्त आणि फक्त तुझ्या आईमुळे झालीस तू. खरंय, खरंय, कारण हे खरंय. सगळं तुझ्या आईने म्हणे डोळ्यात तेल घालून तुला जपलंय. बरोबर, ताई, बरोबर. आणि तिला थोडं बाहेरची बाधा होती ना, बाहेर घाबरलेली कुठे कुठे. हां, त्या हां, मुली हां, जातात ना हां. रात्रीच्या कुठे कुठे. परत बरोबर. थोडस ते आम्ही कोकणातले ना, थोडस ते हो, बाहेर. ते असतंच कोकणात थोडं. ते खूपच आमचं ते, आमच्याकडे खूप वादविवाद झालेले ना यांच्या भावाचं, ते सगळं करणी बिरणी सगळं. आणि ती हां, वस्तू पण हां, हां. ती वस्तू पण त्याने माझ्या धीराने आणून ठेवलेली मला मिळालेली त्यावेळेला. बापरे! हा त्याच्यामुळे त्याच्यानंतर काय ती नाही, आता सगळं छान होईल ताई तुमचं. मी शेअर करते हां ताई. चालेल चालेल हां, चालेल. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. चालेल.